नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल रात्री आपल्याला नोटिफिकेशन आलेलं दिसलेलं आहे. ह्या नोटिफिकेशनमध्ये खूप सारे बदल झालेले आहेत की जे एक्सपेक्टेड सुद्धा नव्हते. आपल्याला ते बदल आपल्याला याच्यामध्ये दिसत आहेत. नेमकी हे बदल कोणते आहेत, आपल्याला कशा पद्धतीने पुढे जायचं आहे, AFO होण्यासाठी आपल्याला काय काय गरजेचं आहे, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहिलं आपण ते नोटिफिकेशन जे आलेलं आहे त्याला डिटेलमध्ये पाहणार आहोत. नेमकी बदल काय आहेत, आपल्याला स्ट्रॅटेजी कशी करावं लागेल आणि त्याच्यानंतर आपल्याला कशा प्रकारे यश याच्यामध्ये मिळेल, या सगळ्या गोष्टीवरती आपण चर्चा करणार आहोत. पहिलं आपण डिटेलमध्ये आपण नोटिफिकेशन पाहूया. तर पहा, काल आपलं नोटिफिकेशन आलंय जे की स्पेशलिस्ट ऑफिसर म्हणून. याच्यामध्ये फक्त ॲग्रिकल्चर नसते, तर याच्यामध्ये IT असेल, लॉ असेल, राजभाषा अधिकारी असेल, मार्केटिंग ऑफिसर असेल, अशा सगळ्या पोस्ट ह्या स्पेशलिस्ट केडरमध्ये येत असतात. परंतु आपला जास्त फोकस हा ॲग्रिकल्चरवरती असेल. तर याच्यामध्ये ज्या काही तुमच्या पोस्ट असतील पहा, त्यांनी सरळ सरळ दिलेलं आहे. स्पेशलिस्ट ऑफिसरमध्ये तुम्ही जर पाहत असताल तर IT, ॲग्रिकल्चर, राजभाषा, लॉ ऑफिसर, HR, मार्केटिंग ऑफिसर या सगळ्या पोस्ट या स्पेशलिस्ट केडरमध्ये येत असतात. आता याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे, तर महत्त्वाचं आहे आपल्याला इम्पॉर्टंट डेट्स, जे की आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन द्यायचं आहे. ते ऑनलाईन ॲप्लिकेशन आजपासून सुरू होतं 1/7/2026 पासून आणि ते चालणार आहे 21/7/2026 पर्यंत. 21/7/2026 पर्यंत आपण ॲप्लिकेशन देऊ शकतो. दुसरं असं पेमेंट जे असेल, पेमेंटचं सुद्धा डेट 1/7/2026 21/7/2026 पर्यंत तुम्ही तिथं पेमेंट करू शकतात. बरेच मुलं काय करतात, फॉर्म भरून ठेवतात, पेमेंट नंतर करतात. पण लक्षात घ्या, पेमेंटची डेट पण 21/7/2026 आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्या फॉर्ममध्ये काही जर एडिट करायचं जर असेल, याच्यामध्ये काय एडिट करता येऊ शकतं काय नाही याच्याबद्दलही मी डिटेल बोलल. परंतु एडिट ज्यावेळेस तुम्हाला करायची वेळ येईल, ती जी डेट असेल ती डेट पण त्यांनी किंवा दिवस ते दिलेले आहेत. ज्यावेळेस तुमचं 21/7ला म्हणजे ज्यावेळेस तुमचं क्लोज होईल ॲप्लिकेशन फॉर्म भरायच्या टायमिंगला, त्याच्यानंतर फॉर 2 days आफ्टर क्लोजिंग रजिस्ट्रेशन विल बी नोटिफाईड ऑफिशियल IBPS वेबसाईट. तुम्हाला एडिटची जी विंडो असेल ती तुम्हाला क्लोज झाल्यानंतर 2 दिवसांनी दिली जाईल. परंतु इथं तुम्हाला त्याच्याविषयी जी माहिती असेल ती IBPSच्या वेबसाईटवरती दिली जाणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की जी आपली एक्झाम आहे पहा, टेंटेटिव्ह 29 ऑगस्ट आपल्याला दिलेली, त्यांनी इथं पण दिली. ऑनलाईन एक्झामिनेशन जे असेल प्रीची ती ऑगस्ट 2026ला आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन एक्झामिनेशन प्री जी असेल ती ऑगस्टमध्ये झाल्यानंतर तुमचे पुढं रिझल्ट जो असेल पहा ऑनलाईन एक्झामिनेशनचा तो एक्सपेक्टेड आहे सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2026ला. त्याच्यानंतर तुमचे कॉल लेटर असेल ऑनलाईन एक्झामिनेशन मेन्ससाठी, ते ऑक्टोबरमध्येच येऊन जातील. त्याच्यानंतर तुमचे ऑनलाईन एक्झामिनेशन ही नोव्हेंबरमध्ये होईल. 1 नोव्हेंबर आपल्याला टेंटेटिव्ह डेट दिलेली आहे त्यांनी. त्याच्यानंतर रिझल्ट जो असेल डिक्लेअर नोव्हेंबरमध्ये होईल मेन्स एक्झामिनेशनचा. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू जे असेल नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये कंप्लीट होतील आणि त्याच्यानंतर जानेवारीमध्ये प्रोव्हिजनल अलॉटमेंट तुमची तिथं रिलीज होईल पहा. म्हणजेच जी प्रोसेस असेल एक तुमची जवळपास 4 ते 5 महिन्याची पूर्ण प्रोसेस असेल, 3-4 महिन्याची. याच्यामध्ये तुमचा मेन आहे ऑगस्टमध्ये प्री एक्झाम असेल, नोव्हेंबरमध्ये मेन्स असेल आणि नोव्हेंबर आणि डिसेंबर अशा दोन्ही महिन्यामध्ये तुमचे इंटरव्ह्यू होऊ शकतात पहा. ठीक आहे. याच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला महत्त्वाचं काय आहे, तर यांनी इंडेक्स वगैरे दिलेले आहेत, काय काय आहेत काय काय नाही नोटिफिकेशनमध्ये. आपल्याला जे महत्त्वाचं आहे तेच पाहायचं. पुढं महत्त्वाचं जे आहे ते पहा, ऑनलाईन एक्झामिनेशन 2 फेजमध्ये. आता बऱ्याच जण नवीन आहेत, त्यांना माहिती नसते, तर 2 फेजमध्ये एक्झाम होणार आहे. एक प्री आणि त्याच्यानंतर एक मेन्स होणार आहे पहा. तर हे प्री आणि मेन्स झाल्यानंतर तुमच्या तिसरा जो टप्पा असेल तो इंटरव्ह्यू असणार आहे पहा. तर त्यांनी हेच दिले, 2 फेजेसमध्ये तुमची एक्झाम असेल ऑनलाईन आणि त्याच्यानंतर तुमची जी काही तुमची मेन्स पहा. आता याच्यामध्ये जी की पुढे गेल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही मेन्स पास होताल त्याच्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे पहा. दुसरं असं की द व्हॅलिडिटी ऑफ CRPSL म्हणजे जे हे नोटिफिकेशन असेल याची जी काय व्हॅलिडिटी असेल, म्हणजे जे काय रिझर्व्ह लिस्ट वगैरे जे लागणार आहे 1 वर्षापुरतीच तिथं तुमची व्हॅलिडिटी असणार आहे, 1 वर्षापुरती. याच्यानंतर ते आपोआप 1 वर्षाने ते जे असेल नोटिफिकेशन ते एक्सपायर झालेलं असेल पहा. ते पण त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे रिझर्व्ह लिस्ट 1 वर्षापर्यंत व्हॅलिड असू शकते. जे काही तुमच्या स्पेशलिस्ट ऑफिसरसाठी ज्या बँका पार्टिसिपेट करतात त्यांचे नावं त्यांनी दिलेले आहेत. तर बँक ऑफ बडोदा असेल, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज, युको बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक, पंजाब अँड सिंध बँक. तर या सगळ्या बँक याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात. पण जागा देताना ह्या ज्या जागा असतील त्या ज्या ज्या बँकेला गरज आहे त्याच तिथं तुम्हाला जागा देणार आहेत पहा. दुसरं
महत्वाचं जे आहे ते म्हणजे पेमेंट असतं आपल्याला. तर पेमेंट जे असेल ते किती भेटणार आहे, तुमचं बेसिक पेमेंट हे 48,480 रुपये असणार आहे. ते पेमेंट ऑन एन ॲव्हरेज तुमचं एक 75-80 पर्यंत जातं, सगळे मिळून अलाउन्स बिलाउन्स सगळे धरून पहा. ठीक आहे. पुढे गेल्यानंतर इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे की तुमची पात्रता काय असली पाहिजे. याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट की जे एडिट विंडो जे असेल, मी आत्ताच सांगितले त्याच्याबद्दलही मी डिटेल बोलतो. एडिटची जी विंडो असेल एडिटची विंडो म्हणजेच तुमच्या काही फॉर्म भरताना चूक झाली, तुम्हाला पुन्हा जे एडिट करायचं आहे फॉर्म, तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला तिथं चान्स दिला जातो, परंतु काही लिमिटेड गोष्टीसाठीच दिला जातो. त्याच्याबद्दल मी डिटेल बोलतो पुढं गेल्यानंतर. महत्त्वाचं आहे की तुम्ही आपल्या भारताचे नागरिक असले पाहिजेत वगैरे, तेव्हाच तुम्हाला फॉर्म भरता येईल. त्याच्यानंतर एजचा क्रायटेरिया पहा. एजचा क्रायटेरिया तुमचा 1/7/2026 पर्यंत मिनिमम एज पाहिजे 20 आणि मॅक्सिमम एज पाहिजे 30, जर तुमची ओपन कॅटेगरी असेल तर. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी डेट पण दिलेले आहेत, 2/7/1996 नंतर तुमचा जन्म पाहिजे. 2/7/1996 वाला सुद्धा याच्यात इन्क्लूड असेल. त्याच्यानंतर 1/7/2006च्या आतमधली तुमची बर्थ डेट असली पाहिजे. म्हणजेच मिनिमम 20 वर्ष, मॅक्सिमम 30 वर्ष, ओपन कॅटेगरी 1/7/2026 पर्यंत तुमचं वय एवढं असलं पाहिजे. पण मी ओपन नाहीये, माझ्या जी कास्ट आहे ती ओबीसी आहे किंवा SC ST आहे किंवा PWBD आहे, तर याच्यामध्ये आपल्याला रिलॅक्सेशन भेटत असते. SC ST साठी 5 वर्ष रिलॅक्सेशन, म्हणजेच 30 वर्ष आपलं मॅक्सिमम जे वय होतं, याच्यात 5 जर ऍड केले तर 35 वर्षापर्यंत तुमचं वय असेल तरी चालू शकतं. त्याच्यानंतर ओबीसी जर आज तुमची कास्ट असेल तर 3 वर्षाचं तुमचं रिलॅक्सेशन भेटेल, म्हणजेच 33 वर्षापर्यंत तुमचं वय जरी आलं 1/7/2026 पर्यंत तरी तुम्ही फॉर्म भरू शकतात. जर तुम्ही अपंग असताल तर तुम्हाला 10 वर्षाचं तिथं काय दिलं जाईल, रिलॅक्सेशन दिलं जाईल. एक सर्व्हिसमॅन असेल तर तुम्हाला तिथं 5 वर्षाचं रिलॅक्सेशन दिलं जाईल. पुढे गेल्यानंतर महत्त्वाचं अजून काय आहे, एज कळलं आपल्याला. पुढं आपल्याला महत्त्वाचं आहे ते म्हणजेच काय, ओबीसी कॅटेगरी जे असेल ओबीसी सर्टिफिकेट. लक्षात ठेवा, हे सगळेजण नंतर विचारतात की सर इंटरव्ह्यू आलाय आता, मग नेमकी सर्टिफिकेट काय. पहिलीच काळजी घ्या, आपण आता फॉर्म भरतोय तर आपलं ओबीसी सर्टिफिकेट काढायला टाका. 1/4/2026च्या नंतर, म्हणजेच याच फायनान्शियल इयरचं आपल्याला जे सर्टिफिकेट असेल ते लागणार आहे, ओबीसी वाल्यांनी पण आणि त्याच्यानंतर आपले जे EWS वाले असतील त्यांनी सुद्धा. हे लक्षात घ्या, या फायनान्शियल इयरचं तुम्ही ॲप्लिकेशन देऊन ठेवा. ते सर्टिफिकेट येईल या वर्षी, ते सर्टिफिकेट तुम्हाला तिथं चालणार आहे. ठीक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट पुढे गेल्यानंतर, हे झालं सर्टिफिकेट बद्दल. ह्याच्या पुढं त्याच्यानंतर जे अपंग विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी प्रत्येक कॅटेगरी वाईज त्यांनी ज्या गाईडलाईन्स दिल्या त्या गाईडलाईन्स तुम्हाला तिथं फॉलो करावं लागतील. पुढं अजून महत्त्वाचं, थोडंसं मोठं होईल परंतु व्यवस्थित ऐका, कारण महत्त्वाचं आहे, थोडेसे चेंजेस झालेले आहेत. दुसरं एज्युकेशन क्वालिफिकेशन. आता तुम्ही याला ॲप्लिकेशन टाकताय स्पेशल लिस्ट ऑफिसरला, तर नेमके आपलं एज्युकेशन कशामध्ये असलं पाहिजे, तर 21/7/2026 ही डेट कायमस्वरूपी लक्षात ठेवा. कारण ही जी डेट असेल या डेटच्या आतमध्ये तुमचं सगळं शिक्षण कंप्लीट झालेलं असलं पाहिजे, हे लक्षात घ्या. आता आपल्याला मेन आहे ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसरला जर आपण पाहिलं, एजचा क्रायटेरिया आत्ताच पाहिला होता आपण. एजचा क्रायटेरिया होता मिनिमम 20 वर्ष आणि मॅक्सिमम 30 वर्ष, बरोबर. 1/7/2026 पर्यंत मिनिमम तुमचं 20 वर्ष पाहिजे आणि मॅक्सिमम 30 वर्ष ओपन कॅटेगरी. आता याच्यामध्ये काय काय एज्युकेशन पाहिजे आपल्याला, जर तुम्ही AFOला ॲप्लिकेशन देत असताल तर याच्यामध्ये 4 वर्षाची डिग्री तुमची ॲग्रिकल्चरमध्ये असली तर ओके आहे. नंतर हॉर्टिकल्चरमध्ये तुमची डिग्री असेल तरी चालेल, ॲनिमल हजबंडरी असेल, व्हेटरनरी सायन्स असेल, डेअरी सायन्स असेल, फिशरी असेल, पिसिकल्चर असेल त्याच्यानंतर तुमचं ॲग्रिकल्चर मार्केटिंग असेल, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर मार्केटिंग आणि कोऑपरेशन असेल किंवा कोऑपरेशन अँड बँकिंग किंवा ॲग्रो फॉरेस्ट्री असेल, ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी असेल, बीटेक असेल, बीटेक बायोटेक्नॉलॉजी, फूड सायन्स, ॲग्रिकल्चर बिझनेस म्हणजेच ABM, फूड टेक्नॉलॉजी, डेअरी टेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, सेरिकल्चर, फिशरी इंजिनिअरिंग म्हणजेच तुमच्या ज्या अलाइड ब्रांचेस होत्या ॲग्रिकल्चरच्या त्या सगळ्या चालतात. तुमच्या जी डिग्री असेल याच्यात सगळ्या दिलेल्या आहेत. ह्या ज्या डिग्री ज्यांच्याकडे असतील ते सगळेजण AFOला तिथं ॲप्लिकेशन देऊ शकतात, पण एजचा क्रायटेरिया लक्षात घ्या. ठीक आहे. पुढे गेल्यानंतर आता याच्यामध्ये वेगवेगळे जे केडर आहेत ते दिले, राजभाषा वगैरे, त्याच्यासाठी आपण स्पेशल घेऊया, परंतु मेन आहे ॲग्रिकल्चर. पुढे गेल्यानंतर
महत्वाचं आहे, कॅन्डिडेट शुड इन्शुअर दॅट एज्युकेशन क्वालिफिकेशन पजेसेस बाय देम शेल बी ॲज पर द प्रिस्क्राइब एज्युकेशन क्वालिफिकेशन. जे तुम्हाला दिलेलं आहे तेच तुमचं इथं एज्युकेशन असलं पाहिजे, हे लक्षात घ्या. नाही तर म्हणतात सर माझं त्याच्या रिलेटेड आहे, हे चालणार नाही. तुमच्या स्पेसिफिकली त्या जी काय तुमची डिग्री सर्टिफिकेट असेल त्याच्यावरती मेन्शन असलं पाहिजे, ते जे दिलेले असतील ते. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर पहा, महत्वाचं आहे, all education qualification mentioned should be from university institution board recognized by government of India, approved by the government bodies, and final result should be declare. लक्षात घ्या, आपला रिझल्ट या डेटच्या आतमध्ये असला पाहिजे. 21/7/2026 च्या आतमध्ये तुमचा रिझल्ट लागलेला पाहिजे, हे लक्षात घ्या. तरच तुम्ही तिथं ऍप्लिकेशन देऊ शकतात, अन्यथा देऊ शकत नाही. रिझल्ट लागलेला पाहिजे. त्याच्यानंतर प्रॉपर डॉक्युमेंट्स, लक्षात घ्या, डॉक्युमेंट्स युनिव्हर्सिटी हॅव्हिंग डिक्लेअर रिझल्ट ऑन ऑर बिफोर 1/7/2026 21/7/2026 दिवसापर्यंत, त्या दिवशी लागला तरी चालेल, पण त्याच्या आतमध्ये, ह्या जर दिवसाच्या आतमध्ये तुमचा रिझल्ट लागला तर तुम्ही तिथं फॉर्म भरू शकतात. पा त्यालाच क्वालिफाय केलं जाईल इंटरव्ह्यू साठी, हे लक्षात घ्या. पुढे गेल्यानंतर, कारण आता फ्रेशर पण मुलं असतील ज्यांची आत्ताच डिग्री आली, त्यांचा रिझल्ट 21/7 पर्यंत लागलेला पाहिजे, त्याच्याशिवाय ते ऍप्लिकेशन देऊ शकत नाही. कॅन्डिडेट्स कॅन अप्लाय ओनली वन पोस्ट. आता याच्यामध्ये स्पेशल केडरमध्ये तुम्ही पाहिलं असेल, राजभाषा अधिकारी, IT वगैरे हे सगळेजण दिसतात. ह्याच्यापैकी तुम्हाला फक्त एकाच पोस्टला ऍप्लिकेशन देता येऊ शकतं, हे लक्षात घ्या. एकाच. जर AFO साठी देताय तर AFO साठीच, IT साठी तुम्ही देऊ शकत नाही. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन जे फीज आहे जे आपण फॉर्म भरणार आहे त्याच्यासाठी फीज किती आहे. जर तुम्ही SC ST आणि PWBD, जर SC ST आणि PWBD हे जर 3 कॅटेगरीमध्ये तुम्ही येत असताल तर तुम्हाला 175 रुपये फी आहे. जर तुम्ही OBC आणि त्याच्यानंतर ओपन कॅटेगरी किंवा EWS ह्याच्यामध्ये जर तुम्ही येत असताल तर तुम्हाला 850 रुपये इथं फी आहे. फॉर्म फी किती आहे, 850 रुपये. ठीक आहे. त्याच्यानंतर हे सगळ्या गोष्टी ऑनलाईन आहे, रिफंडेबल नाही, हे त्यांनी सरळ मेन्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर एक्झामचं स्ट्रक्चर कसं असेल हेच महत्त्वाचं आहे, आणि हे आपल्याला खूप महत्त्वाचं याच्यासाठी असेल कारण आत्तापर्यंत AFOचा हे बदल हे अपेक्षित पण नव्हते. खूप सारे चेंजेस त्यांनी आणलेले आहेत, तेच आपल्याला व्यवस्थितपणे पाहिजे आहेत. काय बदल केले. पहिली गोष्ट, आपलं पहिलं जे होतं प्री एक्झाम जे असेल ती सरळ क्वांट रिझनिंग इंग्लिश करा आणि त्याच्यानंतर प्री एक्झाम काढा, चालणार नाही. ह्याच्यामध्ये क्वांट रिझनिंग इंग्लिश बरोबर तुमचं प्रोफेशनल नॉलेज पण असणार आहे. बँका खूप साऱ्या बदल करतात, त्यांना प्रॅक्टिकल बेस माणसं पाहिजेत, हे याच्यावरून कळतंय. म्हणून ह्यांनी हे चेंजेस जे आणलेत ते त्याच्यासाठीच आणलेले आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही IT साठी ऍप्लिकेशन करताल, ॲग्रिकल्चर साठी करताल, HR साठी करताल किंवा मार्केटिंग साठी करताल, ह्यांच्यासाठी कोणते विषय आहेत प्री एक्झामला, तर प्री एक्झामला आहे इंग्लिश, रिझनिंग आणि क्वांट. हे 3 विषय जे पहिले होते ते राहणारच आहे, पण त्याच्याबरोबर चौथा विषय ऍड केला प्रोफेशनल नॉलेज. म्हणजेच ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसरला प्रोफेशनल नॉलेजमध्ये ॲग्रिकल्चर असणार आहे, प्री एक्झामला पण ॲग्री असणार आहे. आता इंग्लिशला 25 क्वेश्चन असतील, मॅक्सिमम मार्क 25च असतील. रिझनिंगला 25 क्वेश्चन आहेत प्रीसाठी आणि 25 मार्क मॅक्सिमम आहेत. क्वांटला 25 क्वेश्चन आहे, 25 मार्क आहे. आणि प्रोफेशनल नॉलेज 25 क्वेश्चन आणि 50 मार्क आहेत. म्हणजे एक क्वेश्चन 2 मार्काला आहे. प्रीला पण AFOला ॲग्रिकल्चर, लक्षात घ्या, 25 क्वेश्चन 50 मार्क आहे. असा टोटल तुमचे क्वेश्चन 100 असतील, पण तुमचा जे मार्क असतील मॅक्सिमम हे तुमचे असतील 125. दुसरं, मीडियम कोणते असेल, इंग्लिश तर इंग्लिशमध्येच असणार आहे, पण रिझनिंग तुम्हाला इंग्लिश किंवा हिंदीमध्ये घेता येऊ शकतो. क्वांट जे असेल ते इंग्लिश किंवा हिंदीमध्ये घेता येऊ शकतो, आणि प्रोफेशनल नॉलेज सुद्धा इंग्लिश किंवा हिंदीमध्ये घेता येऊ शकतो. लक्षात ठेवा, सेक्शनल टायमिंग आहे, असं नाही की ऑल ओव्हर टायमिंग आहे. तर तुम्हाला 20 मिनिटं इंग्लिशला भेटतील, 20 मिनिटं तुम्हाला रिझनिंगला भेटतील, 20 मिनिटं तुम्हाला क्वांटला भेटतील, आणि फक्त 20 मिनिट ते असतील ॲग्रिकल्चरला. लक्षात घ्या, 25 क्वेश्चन आहे 50 मार्कला. आपले जे मेन्स होती पहिली 60 तुमचे क्वेश्चन होते 60 मार्काला, आता ते राहिलेलं नाही. तुमचं इथं 25 क्वेश्चन 50 आणि 20 मिनिटं असेल, असे टोटल 80 मिनिटाचा तुमचा पेपर असेल. 100 क्वेश्चन असतील, 125 मार्कला असतील. लक्षात घ्या, हा प्रीचा पॅटर्न झाला, ह्याच्यानंतर आपल्याला हे आता मेन्स
प्री मध्ये कळलं की ऍग्रिकल्चर ऍड झालंय, ते पण एक क्वेश्चन 2 मार्कला असणार, त्याच्यामुळे ऍग्रीला महत्व आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरे सेक्शनल कट ऑफ लागणार आहे, त्याला वेगवेगळं पास व्हायचं आपल्याला, आणि त्याच्यानंतर ऑल ओव्हर कट ऑफ आपल्याला काढायचा आहे, हे लक्षात घ्या प्री मध्ये. पुढे गेल्यानंतर मेन्स एक्झाम. मेन्स एक्झामला काय बदल झाले, इथून पाठीमाग मेन्स एक्झाम ज्या ज्या वेळेस होती आपली, त्या वेळेस आपल्याला दिसलं की फक्त ऍग्रिकल्चरचा अभ्यास आपण करत होतो, पण आता आपल्याला क्वांट, रिझनिंग, इंग्लिश हे तीनही विषय आपल्याला करावे लागतील. म्हणून आपण जे जनरल, मी जे सांगत होतो पहिलं की जनरल बँकिंग करा आणि त्याचबरोबर ऍग्रिकल्चर करा, त्याचं महत्व हे होतं कारण हे चेंजेस आता त्यांनाच परवडणार आहे ज्यांचं क्वांट, रिझनिंग, इंग्लिश चांगलं असेल. प्रोफेशनल नॉलेज तर लागलच, पण त्याच्याबरोबर हे सुद्धा लागणार आहे. म्हणून इथं लक्षात घ्या की तुमचं इंग्लिश जे असेल ते 30 क्वेश्चन असतील. मेन्सला इंग्लिश पण आहे, 30 क्वेश्चन 30 मार्कला असतील, जे ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे. 25 मिनिटाचं त्याला सेक्शनल टायमिंग असेल. रिझनिंगचे क्वेश्चन हे 40 असतील आणि मॅक्सिमम मार्क हे 40 असणार आहे, त्याला 35 मिनिटं तुम्हाला दिले जातील. क्वांटचे क्वेश्चन हे 30 असतील तर 30 मार्काला तुम्हाला असणार आहे त्याचे क्वेश्चन, त्याच्यासाठी टायमिंग 25 असेल. आणि जे प्रोफेशनल नॉलेज आहे इथं 50 क्वेश्चन्स आहेत आणि डबल मार्क आहेत 100. प्रोफेशनल नॉलेजला महत्व आहे, हे लक्षात घ्या. पण 2 मार्काला एक क्वेश्चन आहे, 50 क्वेश्चन 100 मार्क. तर यासाठी तुम्हाला फक्त 40 मिनिटं आहेत. जे 60 क्वेश्चनला 45 मिनिटं मागच्या वेळेस देत होते ते आता 40 मिनिटं, म्हणजे टाइम कमी केलाय. क्वेश्चन जे असेल ते क्वेश्चन थोडे कमी केले 10, परंतु त्याला मार्क वाढवले, हे लक्षात घ्या. मार्क किती, 100 मार्क आहे. असा टोटल तुमचा मेन्सचा पेपर 150 मार्कचा होईल. आणि त्याच्यानंतर 150 क्वेश्चन असतील, 200 मार्काचा होईल आणि 125 मिनिटं तुमचा पेपर चालेल. 125. मेन्सला जी सवय होती सर 45 मिनिटं बसायचं, 45 मिनिटात पेपर झाला, विषय संपला, आता तसं नाही. तुम्हाला 125 मिनिटं बसायची सवय लावा लागेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ॲग्रिकल्चर 2 मार्कला तिथं आहे, एक क्वेश्चन 2 मार्कला, म्हणजे 50 क्वेश्चन 100 मार्कला. मग सर ह्याचं नेमके कसं मेरिट लागल हे पण महत्त्वाचं आहे. पहिली गोष्ट हे समजून घ्या, हे झालं तुमचं इथे 4 विषय तुमचे, क्वांट, रिझनिंग, इंग्लिश आणि प्रोफेशनल नॉलेज. पण इथं दुसरा जो काही तुमचा टप्पा असेल तो असेल डिस्क्रिप्टिव्हचा. त्याच्यामुळं सांगत होतो पहिल्यांदा जनरल बँकिंगला थोडं थोडं करा. ह्याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्हचा पेपर आहे आणि तो कंपल्सरी आहे. तर ह्याच्यामध्ये 2 क्वेश्चन असतील, 25 तुमचे जे मार्क्स असतील, इंग्लिश मीडियम असेल आणि 30 मिनिटाचा कालावधी दिला जाईल. असा तुमचा सगळा पेपर जर पाहिला, म्हणजे क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, प्रोफेशनल नॉलेज आणि डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिशचं हा सगळा मिळून तुमचा 225 मार्काचा पेपर असेल. आणि त्याच्यासाठी 155 मिनिटं, हा तुमचा 125 मिनिटामध्ये पेपर संपल. हा संपल्यानंतर डिस्क्रिप्टिव्हचा पेपर सुरू होईल. हे सुरू झाल्यानंतर 30 मिनिटं तुमचे असतील, म्हणजे हा टोटल जर टायमिंग पाहिला तर 155 मिनिटाचा टायमिंग तुमचा होतो. याच्यामध्ये लक्षात घ्या की सर मग याच्यापैकी मार्क कुठले धरले जाणार आहेत तेही सांगतो तुम्हाला. तर हा पॅटर्न आपल्याला कळला. म्हणजेच प्रीमध्ये तुम्हाला क्वांट, रिझनिंग, इंग्लिश आणि प्रोफेशनल नॉलेज हे तुमचे विषय असतील. ह्याच्यामध्ये मॅक्सिमम मार्क पाडून तुम्हाला मेन्सला जायचंय. याच्यानंतर तुमचा मेन्ससाठी क्वांट, रिझनिंग, इंग्लिश आणि प्रोफेशनल नॉलेज प्लस डिस्क्रिप्टिव्ह, ह्याच्यामध्ये तुम्हाला मेन्सला हा पॅटर्न असेल. मग सर याच्यापैकी मार्क प्रीमध्ये 5 झाले, मेन्सला गेले, प्रीचा विषय संपला, त्याच्या मार्काचं कॅल्क्युलेशन होणार नाही. पण मेन्समध्ये मग नेमकी कसं कॅल्क्युलेशन होईल तेही सांगा. तर तेही दिलेलं आहे नोटिफिकेशनमध्ये. तर नोटिफिकेशनमध्ये सरळ सरळ आपल्याला ते दिलेलं आहे की नेमकी काय काय बदल झालेले आहेत. आता याच्यामध्ये काय काय सांगितलं त्यांनी. पहिली गोष्ट, तुमचा जर क्वेश्चन जर चुकला, एक जर चुकला, तर लक्षात घ्या तुमचा मार्क जे असतील 0.25 कमी होणार आहे. 0.25 म्हणजे मायनस सिस्टीम आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, सर तुम्ही सांगितलं प्रीमध्ये आपल्याला पास झालं, मेन्सला गेलं, मेन्सचा क्रायटेरिया कसा असेल ज्याच्यामुळे आपण इंटरव्ह्यूला क्वालिफाय होतो. सरळ सरळ दिलेलं आहे. तुमचं जे मेन्समध्ये विषय आहे क्वांट, रिझनिंग, इंग्लिश आणि त्याच्यानंतर प्रोफेशनल नॉलेज प्लस डिस्क्रिप्टिव्ह, ह्याच्यापैकी जे राहिले, जे तुमचं प्रोफेशनल नॉलेज सोडून जे राहिलेले विषय असतील ह्याच्यामध्ये तुम्हाला क्वालिफाय व्हायचंय. काय व्हायचंय? क्वालिफाय. आणि तुमचे जे मार्क पकडले जाणार आहेत ते फक्त प्रोफेशनल नॉलेजचे मार्क पकडले जाणार. त्यांनी दिलंय, ईच कॅन्डिडेट विल रिक्वायर्ड ऑब्टेन मिनिमम स्कोर इन ईच टेस्ट ऑफ ऑनलाईन मेन्स एक्झाम
अँड ऑल्सो सिक्युअर सफिशियंटली हाय स्कोर इन द टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज टू बी कन्सिडर्ड द शॉर्ट लिस्टेड फॉर द इंटरव्ह्यू. याचा अर्थ असा होतो, तुम्हाला क्वांट रिझनिंग इंग्लिश याच्यामध्ये पास व्हायचंय आणि त्याच्यामध्ये मॅक्सिमम स्कोर करायचा आहे प्रोफेशनल नॉलेजमध्ये, आणि त्या प्रोफेशनल नॉलेजमध्ये असलेला हाय स्कोर पकडून तुमचा जे शॉर्ट लिस्ट होणार आहे ते कॅन्डिडेट्स इंटरव्ह्यूला असणार आहे. म्हणजे याच्यात तुम्ही पास व्हायचं, जे काय कट ऑफ लागेल तेवढा पास व्हायचं, पास होऊन याच्यात मॅक्सिमम स्कोर करायचा आणि हा मॅक्सिमम स्कोर पकडला जाणार इंटरव्ह्यूला क्वालिफाय होण्यासाठी. त्याच्यानंतर इंटरव्ह्यूला जातात. प्रोसेस किचकट केलेली आहे, परंतु आपण जर व्यवस्थितरित्या जर अभ्यास केला तर अवघड नाहीये, सरळ सरळ पास होऊ शकतो, पण किचकट प्रोसेस आहे. ठीक आहे. पुढे गेल्यानंतर मार्क्स ऑब्टेन इन द ऑनलाईन मेन्स एक्झाम इज ओनली विल बी कन्सिडर्ड फॉर द शॉर्ट लिस्टिंग फॉर द इंटरव्ह्यू अँड ऑल्सो फॉर द फायनल मेरिट लिस्ट. त्यांनी हे सांगितलंय, जे मेन्समध्ये तुमचे जे मार्क्स असतील म्हणजे प्रोफेशनल नॉलेज, त्याला प्रोफेशनल नॉलेजचे मार्क्स प्लस इंटरव्ह्यू ह्यांना धरून तुमचं फायनल मेरिट लागणार आहे. म्हणजेच तुमचं मेन्सचे मार्क आणि इंटरव्ह्यूचे मार्क हे त्याच्यात कॅल्क्युलेट केले जाणार आहे फायनल मेरिट लावण्यासाठी. त्याच्यानंतर पुढं द करेक्टेड स्कोर ऑब्टेन बाय ईच ऑफ द कॅन्डिडेट्स इन डिफरंट सेशन्स विल बी नॉर्मलाइज युझिंग इक्वी पर्सेंटाईल मेथड. म्हणजे काय, तुमचा जर 2 फेजमध्ये जर पेपर जर झाला, सकाळ आणि संध्याकाळ असे 2 शिफ्ट जर झाल्या तर नॉर्मलायझेशन त्याच्यामध्ये होऊ शकतं, हे त्यांनी सांगितलंय. जर 2 शिफ्टमध्ये झाला तर, नाहीतर नाही, हे त्यांनी सांगितलेलं आहे. दुसरं स्कोर अप टू डेसिमल त्यांनी ते सांगितले. त्याच्यानंतर एक्झामिनेशन सेंटर ते नंतर सांगतो. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू महत्त्वाचा पार्ट असतो, त्याच्यासाठी त्यांनी सरळ सरळ एक पूर्ण पॅरेग्राफ दिलेला आहे. इंटरव्ह्यूमध्ये काय काय गोष्टी आहेत ते पहा. पहिली गोष्ट, द टोटल मार्क्स अलॉटेड फॉर द इंटरव्ह्यू आर 100. 100 मार्क्सचा तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे, 100 मार्क्सचा. द मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स इंटरव्ह्यू विल नॉट बी लेस दॅन द 40%. म्हणजेच तुम्हाला 40 मार्क पाडणं गरजेचं आहे इंटरव्ह्यूमध्ये, जर तुम्ही ओपन किंवा EWS कॅटेगरीचे असताल तर. जर तुम्ही SC ST OBC आणि PWD ला असताल तर 35 मार्क इंटरव्ह्यू 100 पैकी पाडणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढे गेल्यानंतर अजून काय, द रिलेटिव्ह वेटेज रेशो ऑनलाईन मेन्स एक्झाम अँड इंटरव्ह्यू. हे जे तुमचं 100 मार्क कन्व्हर्ट इंटरव्ह्यूचे 20 मार्कामध्ये केले जाणार आहेत आणि तुमची जी मेन्स एक्झाम आहे त्याचे 80 मार्कामध्ये कन्व्हर्जन करून मार्क दिले जाणार आहेत. 80-20 चा फॉर्म्युला आहे. म्हणजेच 80 मार्क तुमचे मेन्सचे पकडले जातील आणि 20 मार्क तुमचे इंटरव्ह्यूचे असतील. इंटरव्ह्यू 100 मार्कचं होईल, पण त्याला कन्वर्ट कशात केलं जाईल, 20 मार्कामध्ये केलं जाईल. त्याच्यानंतर द combined final score of candidate will be arrived on the basis of total score obtained the online mains exam, CRP and interview. दोन्ही जे काय असेल मेन्स आणि इंटरव्ह्यू या दोघांचे स्कोर पकडून तुमचं फायनल मेरिट तिथं लावलं जाणार आहे. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर while appearing for the interview the candidate should be produce valid prescribed documents given below. डॉक्युमेंट्सला महत्व आहे. मी प्रत्येक वेळेस का सांगत असतोय, कारण बरेचसे विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम काय होतो, डॉक्युमेंट्सच नीट ठेवत नाही, मग इंटरव्ह्यूला प्रॉब्लेम होतो. डॉक्युमेंट जे दिलेले असतील ते तुमच्याकडे असले पाहिजे, हे त्यांनी अगोदरच सांगितलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, इन द अब्सेन्स ऑफ व्हॅलिड डॉक्युमेंट कॅन्डिडेट शेल बी कॅन्सल. तुमच्याकडे जर ते डॉक्युमेंट नसतील तर तुमचं कॅन्डिडेटचर कॅन्सल होईल, हे त्यांनी सांगितलेलं आहे पहिलंच. त्याच्यामुळं डॉक्युमेंट्सला महत्त्व असतं बाळांनो, हे लक्षात ठेवा. दुसरी महत्त्वाची लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स, कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागतील इंटरव्ह्यू वगैरेसाठी, ह्याची सुद्धा लिस्ट त्यांनी दिलेली आहे. इथं लिस्ट दिलेली आहे पहा, ते आपल्याला डॉक्युमेंट्सच्या वेळेस लागेल, त्यावेळेस मी वाटलंच तर पुन्हा एकदा सांगेल. पुढे गेल्यानंतर आपल्याला अजून महत्त्वाचं काय आहे, नोटिफिकेशन बदल तर दिसला पॅटर्न मध्ये. आता आपल्याला बदल पुढे काही झाले का ते पाहिजे. तर याच्यामध्ये प्रोव्हिजनल अलॉटमेंट म्हणजे तुमची जी फायनल अलॉटमेंट असेल, ते फायनल अलॉटमेंट जे असेल, कॅन्डिडेट शॉर्टलिस्टेड विल बी प्रोव्हिजनल अलॉटेड वन ऑफ द पार्टिसिपेशन बँक बेस्ड ऑन द मेरिट कम प्रेफरन्स कीपिंग इन द व्ह्यू स्पिरिट ऑफ गव्हर्नमेंट गाईडलाईन्स. जे काय तुम्ही प्रेफरन्स वगैरे दिले असेल, ज्याच्यात तुमच्या मेरिट बसेल त्याच्यानुसार तुम्हाला बँक भेटणार आहे, हेच त्यांनी सांगितलंय. पुढे गेल्यानंतर महत्त्वाचं आहे, the candidate belonging to reserve category selected on the basis of norms as applicable general category will be treated as per the with general category candidate. लक्षात घ्या, जर तुम्ही जनरल कॅटेगरीचे नाही आहेत, तुम्ही कॅटेगरीमध्ये येतात, पण तुमचे जे नॉर्म्स त्यांनी दिलेले बेसिक नॉर्म्स वेगवेगळे जे दिलेले आहेत, त्या नॉर्म्सनुसार तुमचे जे मार्क्स वगैरे जर जनरल कॅटेगरीचे असतील, तुम्ही जनरल कॅटेगरीमधून जे काय कन्सिडर केलं जाईल तुम्हाला, हे लक्षात ठेवा, ते त्यांनी तिथं दिलेलं आहे. दुसरं असं,
त्याच्यानंतर हावेवर द ओरिजिनल कॅटेगरी रजिस्टर ऑनलाईन registration will remain unchanged and shall be required to produce their caste certificate applicable to the respective their selection under unreserved category. ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा, तुम्हाला जी काही कॅटेगरी टाकणार त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला कंपल्सरी तिथं द्यावं लागेल. म्हणून फॉर्म भरताना कधीच सर ओपन कॅटेगरीचा मी SC STतून फॉर्म भरतो, मला फी कमी लागेल, हे कधीच करू नका, अवघड होईल. त्याच्यामुळं तुम्हाला तिथं जरी पास झाले तर तुम्हाला तिथं SC STचं सर्टिफिकेट सादर करावं लागेल. म्हणून जी कॅटेगरी आहे त्याच्यातून फॉर्म भरा. ठीक, पुढे गेल्यानंतर द इव्हेंट ऑफ 2 or more candidates have obtained सेम स्कोर जर आला फायनल स्कोरला, तर तुमची बर्थ डेट पाहिली जाईल आणि ज्याची बर्थ डेट ही जी असेल ते अगोदरची असेल त्याला पहिला प्रेफरन्स दिला जाईल. पुढं दिस इज अन ऑल इंडिया केडर प्रोविजनल अलॉटेड कॅन्डिडेट्स मे बी पोस्टेड एनिवेअर इंडिया. म्हणजे तुमची जी पोस्टिंग असेल ती महाराष्ट्रात नसेल, ऑल ओव्हर इंडियामध्ये पोस्टिंग तुमची असणार आहे, हे पण लक्षात घ्या. पुढं डॉक्युमेंट्समध्ये लक्षात घ्या, रेशन कार्ड वगैरे घेऊन जाताल ते चालणार नाही. रेशन कार्ड अँड लर्निंग ड्रायव्हिंग लायसन, लर्निंग म्हणतोय मी, जर लर्निंग ड्रायव्हिंग लायसन असेल तर ते चालणार नाही. हे त्यांनी अगोदरच सांगितलेलं आहे. तुमच्या नावात काही जर बदल जर होत असेल, जसं की मॅरिड मुली असतील तर त्यांच्या नावात बदल झालेले असतील, तर त्यांनी जे काय गॅजेटेड नोटिफिकेशन जे दिलेलं आहे ते ओरिजिनल तुम्हाला सर्टिफिकेट तिथं द्यावं लागेल. मॅरेज सर्टिफिकेट वगैरे सगळ्या गोष्टी लागतील. त्याच्यामुळे जे बदल झालेत ते बदल तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या, तुमच्या नावामध्ये जर चेंज झाले असेल तर. दुसरं, कॅपिटल लेटरमध्ये लक्षात घ्या, सिग्नेचर करू नका. बरेच जण फॉर्म सुद्धा नीट भरत नाही, तर जी सिग्नेचर असेल ती जी नॉर्मल असेल ती यांनी सरळ दिलेलं आहे, कॅपिटल लेटरमध्ये सिग्नेचर चालणार नाही. पुढे गेल्यानंतर हे छोट्या गोष्टी आहेत, पण आपल्या ॲग्रिकल्चरचे पोरं नीट नोटिफिकेशन वाचत नाही, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होते. दुसरं, द कॅन्डिडेट्स ॲडवाइस पजेसेस ॲक्वायर व्हॅलिड आधार कार्ड. लक्षात ठेवा, तुमचं आधार कार्ड हे प्रत्येक स्टेजला ते बँकेला चेक करण्याचा तिथं अधिकार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे आधार कार्ड व्हेरिफिकेशन हे बँक असेल ती बँक करून घेईल. त्याच्यानंतर तुमचं कॅन्डिडेट्स आणि स्क्राईब जर न्यायला असेल त्याचंही वेळोवेळी आधार कार्ड जे असेल तिथं व्हेरीफाय केलं जाईल, हे पण लक्षात ठेवा. त्यांनी जर त्याच्यात चुका सापडल्या तर तिथं तुम्हाला कॅन्सल तुमचं कॅन्डिडेचर केलं जाईल. दुसरं, इन्स्ट्रक्शन फॉर द कॅन्डिडेट ॲट द एक्झाम व्हेन्यू, कॉल लेटर फॉर द प्री. आता याच्यामध्ये पण गोंधळ का होतो पहा, तुम्हाला प्रीचं कॉल लेटर आलंय, ते प्रीचं कॉल लेटर तुम्ही घेऊन जातात, आधार कार्ड वगैरे सगळं घेऊन जातात, फोटो वगैरे तुम्ही पेपरला जातात. पेपरला गेल्यानंतर तुमचं जे काय कॉल लेटर आहे ते कॉल लेटरवरती साईन असते, आपले जे काय तिथं साईन केलेले असते, तिथं जे तुमचे जे चेक करणारे आहेत ते लोकांनी साईन केलेले असते. ऑथेंटिकेटेड आणि स्टॅम्प बाय द एक्झाम व्हेन्यू स्टाफ. कॅन्डिडेट विल नीड रिटेन द कॉल लेटर अलॉंग विथ द those candidate who call the main exam is acquired the bring this call letter along with the main exam is. म्हणजेच तुमचा प्रीचा जो पेपर दिला जाईल त्याच्यावरती स्टॅम्प वगैरे साईन वगैरे केलेले असते, तिथं जे लोक तुमचे व्हेरिफिकेशन करत असतील त्यांचे ते कॉल लेटर तुम्हाला परत दिलं जातं पेपर झाल्यानंतर. ते कॉल लेटर गरजेचं आहे, तुम्हाला जपून ठेवायचं आहे. का? कारण मेन्स एक्झामला तुम्हाला ते कॉल लेटर लागणार आहे. प्रीचं कॉल लेटर आणि मेन्सचं कॉल लेटर हे मेन्सला लागणार आहे. प्रीच्या कॉल लेटरवरती सही शिक्का तुमचं तिथं असेल पा, त्याच्यामुळे ते जपून ठेवा, नाही तर ते हरवलंय मग मी काय करू हे काय करू हे चालणार नाही. दुसरं, मेन्स एक्झामच्या टायमिंगला सुद्धा त्यांनी सांगितलंय कॅन्डिडेट्स मस्ट बी ब्रिंग ड्युली ऑथेंटिकेटेड स्टॅम्प प्रिलिमिनरी एक्झाम्स कॉल लेटर. म्हणजे प्रीचं जे कॉल लेटर सही शिक्का केलेलं आहे तिथल्या लोकांनी ते आणि मेन्सचं कॉल लेटर तुम्हाला बरोबर ठेवायचंय. पुढं ॲप्लिकेशन कसं द्यायचंय, तर ॲप्लिकेशन देण्यासाठी आपल्याला माहिती की वेबसाईट आहे, तर ती वेबसाईट याच्यामध्ये महत्त्वाचं तुमची फी किती ते ऑलरेडी सांगितली. 1/7/2026 म्हणजे आजपासून 21/7/2026 पर्यंत हे फॉर्म तुम्हाला भरता येऊ शकतो. जर तुम्ही SC ST PWD असेल 175 तुमची फी आहे, 850 OBC आणि त्याच्यानंतर EWS आणि ओपन कॅटेगरीसाठी आहे. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन कसं द्यायचं, तर ॲप्लिकेशन तुम्हाला देण्यासाठी www.ibps.in या वेबसाईटवरती जायचं. CRP SPL म्हणजे स्पेशलिस्ट केडरसाठी तुम्हाला तिथं निवडायचं आहे. त्याच्यानंतर क्लिक केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन वगैरे ही विंडो ओपन होतील. त्याच्यानंतर तुम्ही तुमची माहिती व्यवस्थित भरायची. दुसरं, मेल आणि त्याच्यानंतर SMS म्हणजे तुमचा मेल बदलू नका कृपया. बरेच जणांचे प्रॉब्लेम आहे, मला कितीतरी वेळेस फोन आले सर आता माझा मोबाईल मेलचा प्रॉब्लेम झाला, हे झालं ते झालं. कृपया
जो मेल इथं टाकताल ते कंटिन्यू सुरू ठेवा, जो मोबाईल नंबर तुम्ही टाकताल ते कंटिन्यू सुरू ठेवा, का मेल आणि SMS द्वारेच तुम्हाला तिथं माहिती दिली जाते. ठीक, पुढे गेल्यानंतर अपलोड डॉक्युमेंट्स अपलोड कोणते कोणते करायचे, तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे, सिग्नेचर अपलोड करायचे, लेफ्ट थंब राईट नाही, लेफ्ट थंब तुम्हाला तिथं काय करायचं आहे द्यायचं आहे. त्याच्यानंतर हँड रिटन डिक्लेरेशन लक्षात घ्या, याचे खूप महत्त्व आहे, त्यांनी खाली दिलेलं आहे ते व्यवस्थित पहा. एवढं समज तुम्हाला द्यायचं आहे. त्याच्यानंतर SSC किंवा 10th आहे म्हणजे बर्थ सर्टिफिकेटचा जो पुरावा असतो, तुमची जन्मतारीख तीच आहे, याच्यासाठी तुम्हाला SSC म्हणजेच जे 10वीचं सर्टिफिकेट असेल ते किंवा 10वीचा शाळा सोडल्याचा दाखला तो तुम्हाला तिथं अपलोड करायचा आहे. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर candidates are advised carefully fill in the online application themselves. No change in any of the data feed in the online application will be possible entertain. बदलला जाणार नाही हे स्पष्ट सांगितलं आहे एकदा भरल्या. त्याच्यानंतर डिजी लॉकर बद्दलचे तुमचे प्रश्न असतील, तुम्हाला द्यायचा असेल तर द्या, व्हॉलंटरी बेसिसवरती आहे, सरळ सरळ मेन्शन केलं आहे. डिजी लॉकरचं ॲक्सेस तुम्हाला द्यायचं तर द्या, नाही तर देऊ नका. पण दिल्यानंतर तुमचे जे काही डॉक्युमेंट्स, आधार कार्ड, एज्युकेशन क्वालिफिकेशनचे जे डॉक्युमेंट्स असेल किंवा तुमची इन्फॉर्मेशन, नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर वगैरे या गोष्टी त्यांना कळतात, त्या डिजी लॉकरचं तुम्हाला द्यायचं असेल तर द्या, व्हॉलंटरी बेसिसवरती आहे, नाही म्हटलं तरी काय प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर मोड ऑफ पेमेंट ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला पेमेंट करावं लागणार आहे, हे पण लक्षात घ्या. अजून पुढं नोटिफिकेशन मोठा आहे, व्यवस्थित पहा. त्याच्यानंतर प्लीज नोट दॅट द particulars mentioned in the online application for the name, email ID, mobile number, state, feed, correspondent address, permanent address, post and nationality cannot be edited. लक्षात घ्या, तुम्ही ह्याला एडिट करू शकत नाही. तुम्ही ज्या नावाने फॉर्म भरला ते नावाने फॉर्म तसंच राहील, ईमेल ID टाकलं ते तसंच राहील, मोबाईल नंबर टाकलं तसंच राहील, स्टेट टाकलं ते तसंच राहील, परमनंट ॲड्रेस, त्याच्यानंतर तुमचा करस्पॉन्डंट ॲड्रेस, हे पोस्ट आणि नॅशनॅलिटी हे बदलू शकत नाही. ज्यावेळेस तुमचे एडिट जी काय करायची वेळ येईल त्यावेळेस सुद्धा तुम्ही हे बदलू शकत नाही, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळं एकदम केअरफुली आपल्याला ते फॉर्म फिल करायचा आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही चेंजेस किंवा काही करता येत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, द मोबाईल नंबर अँड ईमेल ID रजिस्टर इन द ॲप्लिकेशन शुड बी ॲक्टिव्ह अँड मेंटेन बाय द कॅन्डिडेट टिल द कन्क्लुजन ऑफ द CRP. शेवटपर्यंत तुमचं फायनल सिलेक्शनपर्यंत तोच मोबाईल नंबर आणि तोच ईमेल ID ठेवा, त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज इन द ओन इंटरेस्ट अप्लाय ऑनलाईन मच बिफोर द क्लोजिंग डेट. लक्षात घ्या, तुमचं जे ॲप्लिकेशन द्यायचं आहे ते शक्यतो अगोदरच द्या, 4-5 दिवसांनी आता व्यवस्थित अभ्यास करून द्या तिथं, ठीक आहे. शेवटच्या दिवशी फॉर्म भरायला बसू नका. त्याच्यानंतर एडिट विंडो जे असेल एडिट विंडो फॉर द कॅन्डिडेट्स टू मॉडिफाय करेक्ट ॲप्लिकेशन फॉर आफ्टर द क्लोजिंग डेट फॉर द रिसिप्ट ऑफ ए ऑनलाईन ॲप्लिकेशन. तुमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनची जी डेट असेल क्लोजिंगची, त्याच्यानंतर तुमची एडिटची विंडो ओपन होईल आणि ती विंडो 2 दिवसासाठी असेल 2 दिवसासाठी असेल, ठीक आहे. पुढे गेल्यानंतर candidate will be allotted correct resubmit modify corrected application only once during the edit window. एकदा एडिट विंडो ओपन झाली त्याच टायमिंगला तुम्ही एडिट करू शकता, त्याच्यानंतर एडिट करू शकत नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर काय काय तुम्ही चेंज करू शकत नाही, काय चेंज करू शकतात एडिटमध्ये ते पण सांगितलंय. तुम्ही नेम चेंज करू शकत नाही, ईमेल ID चेंज करू शकत नाही, मोबाईल नंबर चेंज करू शकत नाही, स्टेट चेंज करू शकत नाही, करस्पॉन्डंट ॲड्रेस चेंज करू शकत नाही, परमनंट ॲड्रेस तुम्ही चेंज करू शकत नाही, ज्या पोस्टला ॲप्लिकेशन दिलंय ते चेंज करू शकत नाही, नॅशनॅलिटी तुम्ही चेंज करू शकत नाही. तुम्ही चेंज करू शकता जर यदा कदाचित तुमची जर समजा कास्ट जर चुकून ओपनच्या ऐवजी OBC झाली, OBC ऐवजी ओपन झाली, ह्या अशा जर काही गोष्टी झाल्या असतील तर तुम्ही इथं चेंज करू शकतात. चेंज काय करू शकतात त्यांनी हे दिलेलं आहे, कॅटेगरी वाईज आहे, कॅटेगरी जी आहे ती तुम्ही फक्त चेंज तिथं करू शकता, ठीक आहे. हे तर दिलेलं आहे कॅटेगरी जी असेल ती तुम्ही चेंज करू शकतात. त्याच्यानंतर पुढं इन द केस ऑफ कॅटेगरी चेंज फ्रॉम जनरल EWC OBC SC ST PW फीज ऑलरेडी पेड विल नॉट बी रिफंडेड. तुम्ही जे पहिला फॉर्म भरलाय त्याची फी तर जाणारच आहे, परंतु एडिट करण्यासाठी सुद्धा फी आहे, हे लक्षात घ्या. 200 रुपये तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस लागणार आहे एडिट करण्यासाठी. जर तुमच्याकडून चुकून कॅटेगरीमध्ये काही चेंज झाला तर ते चेंज करायचं तर तुम्हाला 200 रुपये एक्स्ट्रा भरावं लागतील, ते रिफंडेड नाही, हे पण लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढं जनरल इन्स्ट्रक्शन त्यांनी दिलेले आहेत. जनरल इन्स्ट्रक्शनमध्ये महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन असतात पण ते आपण वाचत नाही. पहिली गोष्ट, बँक
पार्टिसिपेंट बँक वुड बी फ्री टू रिजेक्ट एनी ॲप्लिकेशन ॲट एनी स्टेज ऑफ सिलेक्शन प्रोसेस, कॅन्सल कॅन्डिडेचर. म्हणजेच तेवढा अधिकार त्या बँकांना आहे कॅन्डिडेचर तुमचं कॅन्सल करायचं. जर काही तुम्हाला इलिगल ॲक्टिव्हिटी त्याच्यात जर आढळले तर तुमचं कॅन्डिडेचर कॅन्सल करू शकता. जागा कमी करायच्या, जादा करायच्या, या सगळ्या गोष्टी बँकेकडे असतील. हे त्यांनी सांगितलेलं स्पष्ट दिलेलं आहे. नाही तर आपण म्हणतो जागा कसं काय कमी झाल्या, मग काय करायचं. स्क्राईब बद्दलचं महत्त्वाची गोष्ट, स्क्राईब अरेंज बाय द कॅन्डिडेट शुड नॉट बी कॅन्डिडेट हिमसेल्फ परसेल्फ फॉर द एक्झामिनेशन. तो कॅन्डिडेट जो असेल तो त्या एक्झामला ॲप्लिकेशन दिलेलं नसावं. नाही तर प्री पास झाला नाही तो, मग मेन्सला जायचंय, मग मेन्सला मी त्याला घेऊन जातो, तो प्री नाही पास तर मेन्सला घेऊन चालणार नाही. तुमचं जर ॲप्लिकेशन दिलेलं असेल त्या एक्झामला तर तुम्हाला त्याला घेऊन जाता येणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, स्क्राईब कॅन ॲक्ट स्क्राईब ओनली फॉर वन कॅन्डिडेट. एका कॅन्डिडेटला एक जो स्क्राईब चाललाय तो एकाच कॅन्डिडेटला जाऊ शकतो. दुसरं, प्लीज इन्श्योर दॅट द स्क्राईब दॅट यू सिलेक्ट शुड नॉट हॅव अपियर्ड ॲज अ स्क्राईब विथ अ कॅन्डिडेचर हू वॉज डिबार्ड इन CRP एक्झाम. पहिलं लक्षात घ्या, त्याला डिबार केलेलं आहे की नाही ते पहिलं चेक करून घ्या. जर असेल तर ते कॅन्सल होईल. जर तुम्ही तसं करत असाल तर तुमच्या विरुद्ध गुन्हा पण होईल. पा त्यांनी सरळ सरळ दिलेलं आहे. पा ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही जो स्क्राईब घेऊन जाताय तो डिफरंट अकॅडमिक स्ट्रीमचा असला पाहिजे, हे त्यांनी दिलेलं आहे. पा त्याच्या पुढे गेल्यानंतर, any request for change address details mentioned in the online application form will not be entertained. सरळ सरळ दिले, काही चेंज करू शकत नाही. चेंज करू शकता फक्त कास्ट वगैरे याच्यामध्ये. त्याच्यानंतर सिग्नेचर कॅपिटलमध्ये करायची नाही, हे लक्षात घ्यायचं आपल्याला. पुढे गेल्यानंतर, इन केस कॅन्डिडेट हॅव ट्विन ट्रिपलेट, हे पण लक्षात घ्या. कारण निवडणुकांमध्ये खूप गोष्टी अशा होत्यात की जे काही आपण निवडणुकीचे फॉर्म भरतो, बरेचशा जण आपत्य लपवतात. पण ह्याच्यामध्ये त्यांनी सरळ सांगितले, जर तुम्ही ट्विन असताल, ट्रिपलेट असताल किंवा क्वाड्राप्लेट असताल, ब्रदर सिस्टर कोणी असेल, पण तुमचं जर असेल तर ते मेन्शन करा. ते मेन्शन नाही केलं तर लक्षात घ्या त्यांनी तिथं नियम क्लॉज दिलाय 011, याच्यानुसार तुम्ही ते व्हायोलन्स करताय. म्हणजेच तुम्ही ते जे दिलेल्या गोष्टी असतील त्याला तुम्ही मोडताय, हे त्याचा अर्थ होतो. त्याच्यानुसार कारवाई करण्यात येईल. त्याच्यामुळे ते भरा जर तुम्ही ट्विन वगैरे जर असताल तर. त्याच्यानंतर, इंटिमेशन विल बी सेंड बाय ईमेल. मेलद्वारेच तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातील, मेसेजद्वारे सगळ्या गोष्टी येतील. त्याच्यामुळे तुमचा मेल आणि त्याच्यानंतर मोबाईल नंबर हे व्यवस्थित असलं पाहिजे. दुसरं ते की तुमचे जे बँकांचं प्रेफरन्स असेल ते तुम्हाला इनबिल्ड दिलेलं आहे, पण तुम्ही त्याला तिथं भरायचं आहे. तुम्हाला तुमच्या मनानुसार पहिला नंबर, दुसरा नंबर, तिसरा नंबरला बँक कोणती टाकायची ते तुम्ही तिथं भरू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर, इफ द लॅटर स्टेज सिलेक्शन प्रोसेस ऑर अपॉइंटमेंट हँड रायटिंग ऑन द हँड रिटन डिक्लेरेशन ऑफ द कॅन्डिडेचर, नीट लक्षात घ्या, कॅन्डिडेचर फाउंड द डिसिमिलर डिफरंट ॲज पर द एक्सपर्ट ॲनालिसिस कॅन्डिडेचर ऑफ द कॅन्डिडेट विल बी कॅन्सल. म्हणजेच तुम्ही जे हँड रिटन दुसऱ्याने लिहिलेलं कॉपी पेस्ट मारलंय आणि ते चिपकून दिलं इथं, चालणार नाही. तुम्ही जे काही त्यांनी दिलेलं हँड डिक्लेरेशन असेल तुम्ही तुमच्या हस्ताक्षरात भरा. कारण ते पुढे चेक केलं जाऊ शकतं. जर चेक केलं, त्यांना जर डिफरंटपणा जाणवला तुमच्या हस्ताक्षरात आणि तुम्ही भरलेल्या फॉर्ममध्ये हँड रिटनमध्ये असलेलं जे अक्षर असेल त्याच्यात, तर तुमचं कॅन्डिडेचर कॅन्सल होईल. बी सिरियस राहा, कारण याच्यामध्ये नंतर प्रॉब्लेम आल्यानंतर खूप अवघड होतं, कोणी मदतीला येणार नाही. दुसरं, कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू पजेसेस ॲक्वायर आधार कार्ड. जे आधार कार्ड देतात त्यांचं वेळोवेळी चाचणी होऊ शकते, व्हेरिफिकेशन होऊ शकतं. ते तुमचं ओरिजिनल असलं पाहिजे. प्रत्येक स्टेजेसला तुमचं ओरिजिनल तिथं असलं पाहिजे. पुढं अजून महत्त्वाचं, त्यांनी डिसॅबिलिटीच्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत तिथं. जे डिसेबल पर्सन असेल त्यांनी त्याच्या कॅटेगरीत जाऊन ते व्यवस्थित वाचा. त्याच्यानंतर पुढं कॉल लेटर जे असेल ते तुम्हाला याच वेबसाईटवरती भेटतील, www.ibps.in या वेबसाईटवरती तुम्ही तुमचे कॉल लेटर तिथे येऊन जातील ज्यावेळेस तुमचं कॉल लेटर येतील त्यावेळेस. त्याच्यानंतर तुमचं महत्त्वाचं आहे व्हॅकन्सीज. आता कसं आहे, ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर हा काळजाचा विषय आहे, AFO. तर याच्यामध्ये 2027-28 साठी जे काही व्हॅकन्सीज आलेल्या आहेत, बँक ऑफ बडोदा 2019 पासून, म्हणजे आम्ही ज्यावेळेस पेपर देतो तेव्हापासून इथं तुम्हाला व्हॅकन्सी दिसत नव्हत्या. त्या व्हॅकन्सी 100 त्यांनी दिल्यात. बँक ऑफ बडोदाचे 0 आहेत. जिथं 0 आहेत ते ठीक आहे, परंतु जिथं येणार आहे नॉट रिपोर्टेड तर त्या पुन्हा व्हॅकन्सी देऊ शकतात. आता व्हॅकन्सी येताना खूप कमी आलेल्या आहेत, मी ते मान्य करतो. 190च व्हॅकन्सी आहे. पण जर वाढल्या, ह्या नॉट रिपोर्टेड ज्या बँका आहे यांनी जर वाढवल्या
तर ह्या मागच्या एवढ्या तरी जाऊ शकतात 300 350 पर्यंत, पण सध्या आपल्या समोर टार्गेट फक्त 190च आहे. 190 मध्येच मला कॉम्पिटिशन करायची, हे आपल्याला पहिलं लक्षात ठेवायचं. कारण इथं ग्राउंड रियालिटी वेगळी आहे. खरं बोलायला काही हरकत नाही. 190 म्हटल्यानंतर खूप कमी जागा आहेत, कॉम्पिटिशन खूप जास्त असणार आहे. या जागा भविष्यात वाढतील नाही वाढतील ते पुढची गोष्ट राहिली. कारण नॉट रिपोर्टेड ह्या 3 बँका आहेत, इंडियन बँक, त्याच्यानंतर इको बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, या बँका आहेत. पण ह्या बँका देतील किंवा नाही देतील हे सगळं डिपेंड त्यांच्यावर आहे. आपल्यासमोर सध्या आकडा दिसतो 190. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की याच्यातल्या कमी जास्त करायचा सगळा अधिकार हा बँकेकडे आहे. म्हणून आपल्याला टार्गेट ठेवायचं 190लाच आणि 190लाच आपल्याला लढायचं, हे पहिलं लक्षात घ्या. मग त्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज दिलेले आहेत, पण आपलं मेन टार्गेट कुठं असेल? इथं 190ला. ठीक आहे. पुढे गेल्यानंतर जागा काय, जागा खूप कमी आहे मान्य करतो, परंतु ज्याचं स्पेशल टार्गेट तेच आहे. येणारचा अर्थ होतो नॉट रिपोर्टेड. पा पुढे गेल्यानंतर महत्त्वाचं आहे ते म्हणजेच एक्झामिनेशन सेंटर. पा आपल्या महाराष्ट्रात सेंटर कुठं आहे? तर महाराष्ट्रात सेंटर आहे ते म्हणजेच प्री एक्झामसाठी लक्षात घ्या. अमरावती, छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर चंद्रपूर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, त्याच्यानंतर नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, हे सगळे सेंटर प्रीसाठी आहेत. मेनसाठी जर पाहिले अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर आणि नांदेड हे आहेत तुमच्या मेन्ससाठी. त्याच्यामुळं सिलेक्ट करताना तुम्ही पहा तुमच्या शेजारचं जे असेल ते तुम्ही दोन्ही सेंटर तिथं देऊ शकतात. पहा जर कोणी नांदेडचा असेल त्याला कुठं तेलंगणा टाकायचं आहे, कर्नाटक, ते त्याच्या पद्धतीने टाकू शकतो. पण महाराष्ट्रातले एवढे सेंटर आहेत. पुढे गेल्यानंतर बिफोर अप्लाइंग कॅन्डिडेट्स विल बी रिक्वायर्ड हॅव अ स्कॅन इमेज. पा तुम्हाला जे अपलोड करायचे आहेत त्याच्यामध्ये फोटोग्राफ, सिग्नेचर, लेफ्ट थंब, हँड रिटन डिक्लेरेशन, SSCचा म्हणजेच ते जे काय तुमचं सनद आपण ज्याला म्हणतो ते, आणि त्याच्यानंतर तुमचं किंवा 10वीचं लिव्हिंग सर्टिफिकेट. ठीक आहे. पुढे गेल्यानंतर अजून काय महत्त्वाचं आहे? कॅपिटल लेटर्स नाही, लेफ्ट थंब करायचं आहे, लेफ्ट थंब, राईट थंब करू नका. हँड रिटनला महत्त्व आहे. हँड रिटन स्वतःच्याच याच्यामध्ये लिहा. हँड रिटन काय लिहायचं आहे ते इथं दिलेलं आहे पा बॉक्समध्ये. इथं तुमचं नाव येईल आणि हे जसंच तसं लिहायचं आणि हे लिहिल्यानंतर फोटो काढून अपलोड करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर SSC आणि SSC LC म्हणजेच तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट, 10वीचं सर्टिफिकेट हे तुमचं तिथं लागणार आहे. ठीक आहे. पुढे गेल्यानंतर हे होतं तुमचं सगळं नोटिफिकेशन. याच्यामध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्या सगळ्या गोष्टी मी सांगितल्यात. लक्षात घ्या, महत्त्वाचं आहे 1/6 आत्ता जे आहे तुमचे 1/7/2026 आणि 21/7/2026 ह्या डेट आपल्यासाठी महत्त्वाच्या असतील. इथपर्यंत तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन कंप्लीट असलं पाहिजे, रिझल्ट लागलेला पाहिजे. ठीक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ह्याची जी फी आहे ती फी तुमची आहे मला वाटतं 850 रुपये ओपन आणि OBC EWS कॅटेगरीसाठी, 175 का 85 हे तुमचे जे काही SC ST आणि PWB साठी असेल. पा दुसरी महत्त्वाची गोष्ट, सेंटर तर महाराष्ट्रात आहे. याच्यामध्ये 190 जागा ज्या मेन आहेत ते 190 जागा आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जागा किती आहेत काय विचार करू नका. करतोय ना आता अभ्यास, ठरवलं नाही व्हायचं तर याला करा. एवढं वर्ष जर ठरवलंय तुम्ही याला द्यायचंय, लगेच शिफ्ट मी जनरलवर होतो सर आत्ता लगेच, या गोष्टी ज्या असतील त्या व्यवस्थित डिटेल मी एक व्हिडिओ बनवल कसं जायचं पुढं काय. पण हे नोटिफिकेशनमध्ये आपल्याला 190च जागा दिसतात. प्रीसाठी क्वांट, रिझनिंग, इंग्लिश आणि प्रोफेशनल नॉलेज आहे, हे लक्षात घ्या. आणि मेन्ससाठी क्वांट, रिझनिंग, इंग्लिश आणि प्रोफेशनल नॉलेज प्लस डिस्क्रिप्टिव्ह हे आहे, हे लक्षात घ्या. प्रीमध्ये तुम्हाला क्वालिफाय झाल्यानंतर मेन्सला जायचं. मेन्सला जे क्वांट, रिझनिंग, इंग्लिश हे जे विषय आहेत प्रोफेशनल नॉलेज सोडून ते तुमचे क्वालिफाईंग नेचरचे आहेत. तुमचं जे काही मेरिट धरलं जाणार आहे मेन्सचं ते प्रोफेशनल नॉलेजचं असेल आणि ते प्रोफेशनल नॉलेजचं मार्क धरून आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यूचे मार्क धरून तुमचं फायनल मेरिट लागणार आहे. एवढे चेंजेस आहेत. हे चेंजेस व्यवस्थितपणे पाहून घ्या. व्यवस्थितपणे नोटिफिकेशन पुन्हा पहा, डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, व्यवस्थित पहा. मोठा आहे व्हिडिओ मी मान्य करतो, परंतु प्रॉपर पद्धतीने पहा, कारण याच्यात खूप सारे चेंजेस आहेत, खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आपण नोटिफिकेशन वाचत नाही, एकदा फॉर्म भरून गेल्यानंतर काही करता येत नाही, हे लक्षात घ्या. चेंजेस करता येणार नाही, त्यांनी तसं मेन्शन पण केलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला फॉर्म भरताना खूप काळजी घ्यायची.
व्यवस्थितरित्या फॉर्म भरायचे. नवीन वाल्यांनी काय स्ट्रॅटेजी ठेवली पाहिजे, जुन्यावाल्यांनी काय स्ट्रॅटेजी ठेवली पाहिजे. मी सर जनरल बँकिंग करतोय, मला AFOचा फॉर्म भरला पाहिजे की नाही पाहिजे. सर मी जनरल प्लस AFO करतोय, मी केलं पाहिजे की नाही केलं. ह्या सगळ्या गोष्टींवरती एक नवीन व्हिडिओ घेऊन येईल पहा. पण हे डिटेल नोटिफिकेशन होतं. व्यवस्थितपणे तुम्ही व्हिडिओ पहा. त्याच्यानंतर जर काही क्वेरी असतील तर या नंबरवरती फोन करा. 7071726665 हा नंबर माझा आहे, याच्यावरती फोन करू शकता. ठीक आहे. तर हे होतं डिटेल नोटिफिकेशन. इथं आपण थांबूया. तुमच्या स्ट्रॅटेजीबद्दल एक नवीन व्हिडिओ मी घेऊन येईल पहा 1-2 दिवसामध्येच. तर कशा प्रकारे आपण गेलो पाहिजे पुढे, ह्या सगळ्या गोष्टी त्या व्हिडिओमध्ये सांगाल. तर इथं आपण थांबूया. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.